अकोल्यात संजीवनी सोलार इन्फ्रा एज्युकेशनचे भव्य उद्घाटन. सोलर ऊर्जा, शिक्षण आणि रोजगाराला नवी दिशा. अकोले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नायकवाडी वाडा येथील भोर संकुलामध्ये संजीवनी सोलर इन्फ्रा एज्युकेशन या नव्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले आहे. अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे फॅमिली डॉक्टर जालिंदर भोर यांच्या शुभहस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. युवा उद्योजक मुकुंद भोर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात सोलर ऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि एज्युकेशन या तीनही महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असून पर्यावरणपूरक ऊर्जा, आधुनिक विकास आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी बोलताना मुकुंद भोर म्हणाले, नोकरीचा मार्ग सोडून उद्योजकतेची वाट निवडली. हा व्यवसाय केवळ नफा कमविण्यासाठी नसून शिक्षण, समाजहित आणि शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवून उभा करण्यात आला आहे. आज संभाजीनगर, राहुरीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील सोलार प्रकल्पावर काम सुरू असून माझ्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे. वाढत्या वीज दराच्या पार्श्वभूमीवर सोलार ऊर्जेचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद करत सर्वसामान्य नागरिकांना फायदेशीर आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे उद्घाटन सोहळ्यापूर्वी सकाळी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी नियोजित दौऱ्यादरम्यान कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, पाहणी करत आणि मुकुंद भोर यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला डॉक्टर जालिंदर भोर, डॉक्टर संदीप कडलक, जगनशेठ देशमुख, किरण लोहोरे, अंकुश वैद्य, अक्षय आभाळे, लालूशेठ दळवी, पराग वाडगे, विक्रम नवले, सचिन शेटे, हेमंत आवारी, अमित नायकवाडी, अनिकेत रुपवते, उज्ज्वला राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन व्यवसायाच्या माध्यमातून अकोले तालुक्यात सोलार ऊर्जेचा प्रसार होण्यास गती मिळेल, तसेच युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या नवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आहे. आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर. अकोले तालुक्यामध्ये खरं तर सोलर एनर्जी या क्षेत्रामध्ये एक नवीन पाऊल पडतं आहे. संजीवनी उद्योग समूहाच्या निमित्तानं सोलर इन्फ्रा एज्युकेशन अकोल्यामध्ये सुरू होते. आज त्या दालनाचा शुभारंभ आहे. मुकुंदजी भोर यांच्या प्रेरणेतून नाही म्हणता येणार का, यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं सुरू होणार आहे. ऑलरेडी त्यांचं काम नगर जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्रातही या संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांचं काम सुरू होते. आज आपल्या अकोले शहरामध्ये डॉक्टर जालिंदरजी भोर आणि माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ऑफिसचं फर्मचं उद्घाटन होतं आहे आणि संजीवनी उद्योग समूहाचा सोलर इन्फ्रा एज्युकेशन हब इथं सुरू होतो आहे. काही दिवसामध्ये त्याला ऊर्जित अवस्था अजून येईल, त्याचं मोठं वटवृक्ष तयार होईल. तर त्यासाठी सगळ्या जे काही मान्यवर आले त्यांच्या वतीनं आणि अकोल्याच्या जनतेच्या वतीनं मुकुंदजी भोर यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आंबडगावचे सुपुत्र मुकुंदा दगडू भोर यांनी सुरू केलेल्या संजीवनी इन्फ्रास्ट्रक्चर सोलार कंपनीच्या ऑफिसचं आज उद्घाटन अकोल्याचे भूषण आणि अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे आणि मी स्वतः डॉक्टर जे.व्ही. भोर आम्ही दोघांनी मिळून उद्घाटन झालं असं सांगतो. झालंच उद्घाटन. आणि खरं म्हणजे मुकुंदा हा फार अत्यंत याच्या गरीब परिस्थितीतून, त्याचे वडील जनावरांचे डॉक्टर होते, त्यांचं शिक्षण झालं आणि शिक्षणातून इंजिनियर झाल्यानंतर त्याने स्वतःचं कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीमुळे अनेक लोकांना त्याचा फायदा झाला, वर्करांना फायदा झाला, अनेक कुटुंब त्याच्यात पोसत होती आणि आमच्या गावातली बरीचशी लोकं त्याला
म्हणजे त्यांना नॉलेज दिलं त्यांना आणि त्यांनी स्वतंत्र धंदे चालू केले. त्याच्यामुळे अनेकांना त्याचा फायदा झाला आणि हे खरं म्हणजे अपार कष्ट करून त्याने ही मेहनत घेऊन हे उभं केलं आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हे छोट्याशा याच्यातून रोपट्यातून त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं असे आमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत आणि त्याला खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने पण माझ्या स्वतःच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज आमच्या संजीवनी सोलार इन्फ्रा आणि एज्युकेशन या कार्यालयाचा नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला. अगदी सकाळी सन्माननीय खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब यांनी भेट आपल्या कार्यालयाला दिली. त्यानंतर सन्माननीय आमदार अमोलजी खताळ साहेब यांनी भेट दिली कार्यालयाला आणि आता डॉक्टर किरणजी लामटे साहेब आणि आमचे सन्माननीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आमच्या या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. येणाऱ्या काळात संजीवनीच्या माध्यमातून संजीवनी सोलार इन्फ्रा आणि एज्युकेशन या संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अकोल्यासोबतच जिल्हाभरात किंवा महाराष्ट्रभर आमचा विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टीने नक्कीच आम्ही पावलं उचलू आणि आमच्या अकोल्याचं नाव आपल्या अकोल्याचं नाव नक्कीच महाराष्ट्रभर देशभर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू. पुन्हा एकदा आमच्या संजीवनी परिवारावर संजीवनी सोलार या आमच्या फर्मवर अकोले तालुक्यातील आणि जिल्हाभरातील ग्राहकांनी विश्वास ठेवला. इथून पुढेही आपल्या सर्वांची साथ आशीर्वाद आमच्यासोबत नेहमी असू द्या हीच विनंती आजच्या दिवशी करतो आणि थांबतो. धन्यवाद.